आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचनांचा अहवाल न दिल्यामुळे नाराजी, केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली तीव्र नाराजी। मुंबईमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोगाची बैठक झाली। केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। निवडणूक आयोग राज्यातील विविध विभागांचा आढावा घेणार। निवडणूक एका टप्प्यामध्ये व्हावी अशी मागणी करण्यात आली। निवडणुकीसाठीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची मागणी। राज्याची विधानसभा निवडणूक एका टप्प्यामध्ये घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवावी, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये 3ही नेत्यांमध्ये कोणाचा हट्ट नाही। महायुतीच्या 3ही नेत्यांशी मी जागांसंदर्भात प्रत्यक्ष बोललो, जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीने तिकीट वाटप, तिघांचंही एकमत, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील। एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास। सरकारकडून गौंड गोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण, फडणवीसांच्या कार्यालयामध्ये 30 तारखेला दुपारी 1 वाजता होणार बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिले बैठकीचं निमंत्रण। मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड, सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा, राजन पाटील राजकारणामध्ये दिसतील। काही दिवस आधी तटकरेंनी केलं होतं वक्तव्य। माझ्यामुळे पक्षाला अडचण होणार असेल तर राजीनामा द्यायला तयार, अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामधील बोर्डी नदीच्या पुरामध्ये बैलगाडी पडली, बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना बैलगाडी पुरामध्ये पडली। ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बैलांसह 2 व्यक्ती बचावली। सांगलीच्या जत तालुक्यामधील बोर नदीला पूर, विजापूर मार्गावरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला, शेतकऱ्यांना दिलासा। गोंदियाच्या वाघोलीमध्ये चिमुकल्यांचा शाळेमध्ये जाण्यासाठी पुराच्या पाण्यामधून जीव घेणा प्रवास, सततच्या पावसामुळे वाघोली कुराडी पुलावर 2 फूट पाणी। ठाण्याच्या शहापूरमध्ये पावसामुळे शेतीला मोठा फटका, काढणीला आलेलं पीक पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। जळगावच्या बोदवडमध्ये मुसळधार पावसामुळे मकासह इतर पिकांचं मोठं नुकसान, नुकसानीचे पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामधील काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल। बीडच्या परळी तालुक्यामधील जेरेवाडी शिवारामध्ये काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक पाण्यामध्ये, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा।